मला पुन्हा एकदा खूप शांतपणे हे मांडायचं आहे की पुणे हा एज्युकेशनल हब आहे। स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने राज्यभरातले विद्यार्थी इथे येतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या भवितव्याची चिंता असणं फार स्वाभाविक आहे। ललित पाटीलच्या संबंधाने 2 दिवसांपूर्वी नानाभाऊ पटोले यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली। नानाभाऊंना ती नागपूर किंवा पुणे मुंबई कुठेही घेता आली असते, ती नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन नानाभाऊंनी सांगितलं शिंदे गटाच्या एका आमदाराचा हात आहे। काल सकाळी धंगेकर असं सांगतात की शिंदे गटाच्या मंत्र्याचा हात आहे। आता मग तो मंत्री कोण आहे बरं? घुमून घुमून बोलायची गरज नाही। मला असं वाटतं की या सगळ्या संबंधाने मी असं म्हटलं की नाशिकचा संबंध आहे ना, तर मग नाशिकचे मंत्री दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड का चेक केले जाऊ नयेत ही शंका आहे माझी। महाराष्ट्राचा सजग नागरिक म्हणून माझ्या शंकेचं निरसन झालं पाहिजे। मी हेही समजू शकते की अशा परिस्थितीत कॉल एखादा माणूस काही स्वतःच्या फोनवरून करणार नाही, पण ललित पाटील याला दाखल करून घेताना जे डीन होते त्यावेळेचे अधिष्ठाता श्री काळे यांच्या फोनवर फोन आला होता का, की ससूनच्या लँडलाईनवर फोन आला होता? दोन्ही गोष्टी तपासून बघितल्या पाहिजेत। श्री काळे यांनी दाखल करून घेताना कोणतं रोग निदान झालं होतं म्हणून दाखल करून घेतलं होतं? कॅन्सर सारख्या आजारामध्ये सुद्धा अगदी केमोथेरपी चालू असेल तर आपण टाटा केअरला जाऊन बघा, किंवा आपण खारघरला जे मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे किंवा बार्शीला आहे, या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये बघा की कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामध्ये सुद्धा सलग 9 महिने एखादा रुग्ण दाखल होत नाही। ललित पाटीलला असा कोणता दुर्धर आजार होता बरं की ज्याच्यामध्ये तो सलग 9 महिने दाखल झालेला होता? काय याचं उत्तर अधिष्ठाता देतील का? अधिष्ठातांवर कोणाचा दबाव होता का? आत्ताचे जे मेडिकल डीन आहेत श्री ठाकूर यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ललित पाटील यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर कोण आहेत आणि कुठल्या प्रकारचा उपचार चालू आहे। साहजिक आहे, कैद्यांना उपचार करणारा वॉर्ड म्हटल्यावर तिकडे CCTV असेलच। CCTVचे फुटेज चेक केले जावेत, मागच्या 9 महिन्याचे चेक केले जावेत। आणि हो, CCTV खराब आहे, फुटेज काढून टाकलेले आहेत किंवा तिकडे CCTV लावलाच नव्हता अशी कारणं कृपया देऊ नयेत, हे आधीच स्पष्ट करतोय आम्ही। 9 महिन्यात CCTVच्या निगराणीमध्ये त्याला काही इंजेक्शन्स दिले आहेत का, काही गोळ्या औषधं दिली आहेत का, त्याची खरंच तपासणी झाली आहे का, हे सगळं दिसलं पाहिजे, हे समोर आलं पाहिजे। कारण ससून सारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणाहून जर ड्रग्ज रॅकेट चालू होतं तर ही बाब गंभीर आहे आणि यावर अजूनही गृहमंत्री बोलत नाहीत, हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे, चिंताजनक आहे। आणि होय, मी थेट मागणी करते की सन्मान्य गृहमंत्र्यांनी यावर बोललं पाहिजे। तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नाव घेतलेलं होतं दादा भुसेंचं की याच्यामध्ये दादा भुसेंचा हात आहे। हो, तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत की तुम्ही थेट त्यांचं नाव घेताय? मी यथावकाश त्याही गोष्टी माध्यमांच्या समोर आणेन। मी तुर्तास जे सांगते ते फार माझा सदसद विवेक जागा ठेवून सांगत आहे। मी पुन्हा सांगते की का असं व्हावं? नानाभाऊंनीही म्हणायचं की शिंदे गटाचा आमदारमध्ये आहे, धंगेकरांनी म्हणायचं की शिंदे गटाचा मंत्री आहे। मी सांगते की नाशिकशी संबंधित गोष्ट आहे तर दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड चेक करा, याच्यात इतकं लागण्यासारखं काय आहे? उलट मला असं वाटतं की जर 3 लोक शिंदे गट आणि शिंदे गटाशी संबंधित लोकांचं नाव घेत असतील तर शिंदे गटाने सुद्धा स्वतःची प्रतिमा स्वच्छ आहे हे सांगण्यासाठी स्वतःहून गृहमंत्र्यांना आवाहन केलं पाहिजे। आणि गृहमंत्र्यांनी तितक्याच तत्परतेने, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये आरोग्याचे 3-13-9-18 झालेले, तसेच ते गृहव्यवस्थेचे झालेले आहेत। आपण पाहिले काही महिन्यांपूर्वी इथे याच राज्यामध्ये गृहमंत्र्यांच्या पत्नीवरच स्पाईंग चालू होतं आणि स्वतः गृहमंत्र्यांनाच त्याची खबर बात नव्हती। आता तुम्ही सांगा, जर गृहमंत्र्यांची पत्नीच जिथे सुरक्षित नसेल तिथे माझ्यासारख्या माणसाच्या सुरक्षिततेचं काय बरं? त्यामुळे मी फक्त राजकारणासाठी म्हणून नाही, दादा भुसे यांना मी आयुष्यात एकदाही 1 to 1 भेटलेली सुद्धा नाही, मला काहीच कल्पना नाही। परंतु मी जो अभ्यास करते, माझी जेवढी तर्कशक्ती काम करते, त्यातनं मी काही प्रश्न उपस्थित केलेत आणि महाराष्ट्राची सजग नागरिक म्हणून प्रश्न उपस्थित करणं माझा अधिकार आहे।
मी प्राध्यापिका आहे, मी UPSC MPSCला शिकवते. इथे UPSC MPSCचे विद्यार्थी आहेत, त्यांच्या भविष्याची मला चिंता आहे. मी प्रश्न उपस्थित केलेत, माझ्या शंकांचे निरसन त्यांनी करावं. तुम्ही शंका उपस्थित केली, मात्र दुसऱ्या बाजूला काल दादा भुसे यांनी अनेक माध्यमांशी बोलताना थेट असं सांगितलं होतं की माझे मोबाईल घेऊन जा, माझे मोबाईल तपासा. यावर काय ते जर मी पुन्हा सांगते की कुठलीही व्यक्ती फोन करताना एवढा साधा सेन्स पाळते. माझं हे म्हणणं आहे की अरे बाबा, त्या ज्यांनी दाखल करून घेतलं श्री काळे, जे आधी होते डीन होते, श्री काळे यांचे पण फोन रेकॉर्ड चेक करा. जे लँडलाईन आहे ससूनचं तेही चेक करा. श्री काळेच्या नंतर आले श्री ठाकूर यांच्याशीही एकदा बोला. श्री ठाकूर यांच्याकडून नेमकी काय लाईन ऑफ ट्रीटमेंट होती ती विचारून घ्या. कोणती अशी ट्रीटमेंट दिली जात होती, कोणता दुर्धर आजार होता, काय ललित पाटीलवर एखादी गंभीर शस्त्रक्रिया झालेली आहे का, काय ललित पाटीलला रोज इंजेक्शन्स द्यावे लागत होते का. ललित पाटीलच्या संबंधाने जे CCTV फुटेज दिसत आहे, जे CCTV फुटेज काल मी पब्लिक डोमेनमध्ये शेअर केलेत सगळ्यांच्या सोबत, या फुटेजमध्ये कुठेही ललित पाटील पळून जाताना दिसत नाही. तो शांत आणि सराईतपणे वावर दिसतोय त्याचा. एखादा माणूस जर पळून जायचा असेल तर तो रेल्वे स्टेशनकडे पळेल, एअरपोर्टकडे पळेल, तो बसस्टँडकडे पळेल. तो हॉटेल लेमन ट्रीकडे का जातोय आणि तो पळत नाहीये, तो शांतपणे जातोय. काय हे काहीच संशयास्पद वाटत नाही? याच्यामध्ये काहीही गृहमंत्र्यांना चिंताजनक वाटत नाही? पण तुम्ही जसं म्हणताय की तो नाशिकचा आहे म्हणून दादा भुसेंचं कॉल रेकॉर्ड तपास करा, तिकडे दंगेकर म्हणतात, नाना पटोले, राजकीय आरोप असेल? नाही, मी तुम्हाला अतिशय क्लिअर केलं की श्री दादा भुसे यांची आणि माझी एकदाही 1 to 1 कुठेही भेट झालेली नाही. त्यांचे आणि माझे कुठेही कसलेही राजकीय हितसंबंध दुखावले गेलेले नाहीत. त्यांची आणि माझी कुठेही दूरपर्यंत स्पर्धा नाही. काल ते माध्यमांशी बोलताना असंही म्हणाले की उद्धवजींना विचारून घ्या मी कसा माणूस आहे ते. आणि त्यांनी बोलताना असंही, मला वाटते Zee24 आणि TV9 या दोघांशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की ललित पाटील कोण माणूस आहे मला माहीतही नाही. ललित पाटील कोण माणूस आहे मला माहीतही नाही असं श्री भुसे सांगतात. मात्र कालच एक फोटो व्हायरल झाला, ज्या फोटोमध्ये मातोश्रीवरचा फोटो आहे. अर्थात उद्धव साहेबही त्या फोटोमध्ये आहेत, परंतु उद्धव साहेबांचं मातोश्रीवर असणं अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु एखादी व्यक्ती ज्या जिल्ह्यातनं आमच्याकडे येते मातोश्रीवर, पद्धत अशी आहे की त्या जिल्ह्यातला बडा नेता किंवा त्या जिल्ह्यातली जी ऑथेंटिक असते व्यक्ती ती त्याला घेऊन येते. ऑब्व्हियसली ललित पाटलांना मातोश्रीवर दादा भुसे घेऊन आले होते, हे फार सहज आहे. असाच फोटो मागे जेव्हा जयसिंघानीचं प्रकरण आलेलं होतं त्याही वेळेला एक फोटो बाहेर आला होता अनिल जयसिंघानीचा, तो मातोश्रीवरचा आला होता. आणि तेव्हाही मी असं म्हटलेलं होतं की तिथले तात्कालीन जिल्हा प्रमुख कोणते बघा. ठाण्याच्या जिल्हा प्रमुखांच्या मार्फत ते आलेले आहेत, अर्थात एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत अनिल जयसिंघानी आलेले आहेत. मी तर गोल बिल्डिंग मधल्या श्रीकांत शिंदे यांच्या ऑफिसच्या संबंधाने तेव्हाही बोलले होते आणि कागदपत्रांसकट बोलले होते. मी आत्ताही माझा विवेक जागा ठेवत कुठल्याही शब्दांचा फेरफार न करता, शब्दछल न करता, कुठलेही आडेवेडे न घेता पुन्हा शांतपणे सांगतेय की श्री काळे आधीचे अधिष्ठाता, श्री ठाकूर आताचे अधिष्ठाता, ललित पाटलावर उपचार करणारे डॉक्टर, स्टाफ या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. ताई, आत्ता जेव्हा तुम्ही डीनचा विषय काढताय ससून रुग्णालयाच्या, आम्ही माध्यम म्हणून अनेक वेळा ठाकूर यांना अनेक प्रश्न विचारले, मात्र अनेक गोष्टी त्यांनी न्यायप्रविष्ट असल्यामुळे डॉक्टरांची काही गोपनीय माहिती असते त्यामुळे ते देता येत नाही म्हणून त्यांनी अनेक वेळा पत्रकारांना देखील याची सरळपणे उत्तरं दिलेली नाही. तुम्हाला असं वाटतंय का की डीनवर देखील कुठल्याही पद्धतीचा राजकीय दबाव असावा? डीनवर राजकीय दबाव आहे की डीन सामील आहे हे चौकशी अंती होईल. पण मला जेवढा कायदा कळतो त्यानुसार आपल्याकडे ॲक्ट ऑफ सिक्रेसी नावाची गोष्ट आहे. ॲक्ट ऑफ सिक्रेसी म्हणजे भारतीय गोपनीयतेचा कायदा. गोपनीयतेचा कायदा हा संरक्षण विभाग आणि परराष्ट्र विभाग याच्याशी संबंधित गोष्टी डिस्क्लोज करता येत नाहीत असं सांगतो. आपण कुठेही म्हणजे तुम्ही जसं सांगताय तसं ललित पाटलांचा तपास कुठपर्यंत आला हे विचारत नाही आहोत. तपासाशी संबंधित धागेदोरे डिस्क्लोज करा असं आपण म्हणत नाही आहोत. आपण एक साधा प्रश्न विचारलाय की ललित पाटलांना आजार कोणता होता आणि हा ॲक्ट ऑफ सिक्रेसीचा भाग असू शकत नाही, हे स्पष्ट. ललित पाटलांना आजार कोणता होता हे सांगण्यात ठाकूरांना कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. त्यामुळे श्री ठाकूर यांनी निष्कारण आडेवेडे न घेता, कारण कधी ना कधी त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. मला असं वाटतं की बुडत्याचा पाय खोलात करण्यापेक्षा
ठाकूरांनी काय ती सरळ सरळ माहिती सांगितली पाहिजे आणि तिथल्या स्टाफ आणि नर्सेसने सुद्धा सांगितली पाहिजे, डॉक्टरांनी सांगितली पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे काल श्री धंगेकर हे तिकडे डीनला भेटायला गेले होते आणि त्यांनी त्याच्यावरती बरंचसं बोललेले सुद्धा. ताई, ससून रुग्णालय हे एक नामांकित रुग्णालय आहे, शासकीय रुग्णालय आहे. पोलिसांनी त्यांच्याकडनं कारवाई केली, 9 जणांना निलंबन केलं. मात्र ससून रुग्णालयाकडनं कुठलीही कारवाई जी आहे ती तिथल्या स्टाफ किंवा डॉक्टरवर करण्यात आली नाही. तसंच आरोग्यमंत्री असतील किंवा वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील यांनी एकदाही या प्रकरणानंतर ससूनची भेट घेतलेली नाही. हे खंतजनक किंवा खेदजनक नाही? हे खेदजनक नाही, हे चिंताजनक आहे. ज्या पद्धतीने एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या संदर्भात त्याच्या आरोग्याच्या संबंधात मेडिकल बुलेटिन जारी होतं, अगदी त्याच पद्धतीने जर एखादा आरोपी तिकडे असेल तर मेडिकल प्लस गृह खात्याचं सुद्धा बुलेटिन जारी झालं पाहिजे आणि गृह खात्याने त्यावर विस्तृत अशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती दिली पाहिजे. एवढी मोठी घटना घडूनही पोलिसांचा याच्यात दोषच असू शकत नाही. मुळात त्याला दाखल करून कोणी घेतलं, दाखल करण्यासाठी इन्सिस्ट कोणी केलं, या सगळ्या ज्या की पोस्टवरची माणसं आहेत त्या की पोस्टवरच्या माणसांची चौकशी झाली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने नाहक पोलिसांचं निलंबन केलं जातंय, मग असे निलंबन ससूनमधल्या कर्मचाऱ्यांचे का होऊ नये? ससूनमधल्या डीनला अशी विचारणा का होऊ नये? ससूनमधल्या डीनला सुद्धा कारणे दाखवायची नोटीस पाठवली गेली पाहिजे की 9 महिने कुठल्या कारणासाठी तुम्ही त्याला ॲडमिट करून घेतलं होतं, त्याचं कारण सांगितलं पाहिजे. त्यामुळे हे सगळंच गोलमाल आहे, गोडबंगाल आहे. माझी पुन्हा पुन्हा विनंती असेल, ना मला फडणवीस साहेबांच्या सोबत कुठलेही राजकीय आरोप प्रत्यारोपाचे खेळ खेळायचे आहेत, ना भुसेजींच्या सोबत. माझं सरळ साधं म्हणणं आहे, प्रश्न जर ड्रगचा असेल, एका रॅकेटचा असेल, हे शक्य आहे का की एखादा माणूस 200-300 कोटीचा कारखाना उभा करतो तो वरदहस्ताशिवाय? 9 महिने एखादा माणूस दवाखान्यात राहतो, तो राजकीय वरदहस्ताशिवाय राहतो? याच्यावर काहीच बोलणार नाही. 2016 सालची त्याची एक पोस्ट सापडते, ज्या पोस्टमध्ये हेमंत गोडसे त्याच्या घरी येत आहेत आणि तो सांगतोय की बाप्पाच्या दर्शनाला माझ्याकडे आज गोडसे साहेब आलेले आहेत. म्हणजे ही व्यक्ती कुणी साधी आसामी नाही आहे. ज्या व्यक्तीचा भाऊ नेपाळ, बाराबंकी, कुठून तुम्ही माणसं आता पकडून आणलेली आहेत, हे एकूण रॅकेट जर इथल्या तरुणाईला पोखरून काढणार असेल, इथली तरुणाई जर ते अशा पद्धतीने बर्बाद करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रातली सजग माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने अतिशय क्रांतिकारी निर्णय केला. लेक लाडकी या योजनेच्या माध्यमातून सामान्य गोरगरीब लोकांच्या कुटुंबामध्ये कन्यारत्न जन्माला आलं की ताबडतोबीने त्या कन्यारत्नाच्या नावाने शासनाच्या वतीने 5,000 रुपये डिपॉझिट केलं जाईल. ती आमची कन्या पहिल्या इयत्तेत गेल्याच्या नंतर त्यांच्या नावाने 6,000 रुपये डिपॉझिट केलं जाईल. ती कन्या इयत्ता 6वीत गेल्याच्या नंतर 7,000 रुपये डिपॉझिट केलं जाईल. इयत्ता 11वीत गेल्याच्या नंतर 8,000 रुपये डिपॉझिट केलं जाईल. आणि आमची ती कन्या 18 वर्षाची पूर्ण झाल्याच्या नंतर 75,000 रुपये तिच्या नावाने शासन जमा करेल. आणि एकंदरीत 1,01,000 रुपये त्या कन्येच्या नावाने उभे केले जातील. आणि म्हणून मला वाटतं की हा एक क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी शासनाने केला. असे अनेक चांगले निर्णय या महाराष्ट्राच्या विकासासाठी शासन घेत आहे, त्याची अंमलबजावणी करत आहेत. सामान्यातला सामान्य नागरिक असेल, समाजाचे सर्व घटक असतील, शेतकरी बांधव असतील, विद्यार्थी असतील, महिला भगिनी असतील. आणि म्हणून या सर्व चांगल्या कामांच्या पासून लक्ष विचलित करण्याच्यासाठी, डायव्हर्ट करण्याच्यासाठी काही लोक केविलवाला प्रयत्न करतात. मी आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो की साधारणतः एक 5 तारखेच्या वर्तमानपत्रांमध्ये MD ट्रकच्या संदर्भामध्ये
बातमी आल्याच्या नंतर त्याच दिवशी हा जो काही ड्रगचा विषय आहे या संदर्भामध्ये कठोर कारवाई करा असे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले होते. आणि मला वाटतं की पोलिसांनी एक चांगलं काम केलं. आता ही वस्तुस्थिती आहे की यापूर्वी कधीपासून असेल काय असेल असा विषय जर चालू असेल त्याचं बिलकुल कोण समर्थन करणार नाही. ती चुकीचीच गोष्ट आहे आणि आपल्या राज्याच्या आपल्या देशाच्या आणि नाशिकच्या संस्कृतीला हे बिलकुल मान्य नाही. मला वाटतं की आपण सर्व नाशिकचे पण एक नागरिक या नात्याने वर्षभराच्या कालावधीमध्ये वेळोवेळी हा ड्रगचा विषय असेल कुठे गुन्हेगारीच्या संदर्भातला विषय असेल आपण सर्वांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि त्या त्या विभागाला वेळोवेळी या गोष्टीची आपण जाणीव करून दिलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये काल जेव्हा अंधारे ताईंची काही चॅनलला बातमी आल्याच्या नंतर प्रसार माध्यमांनी विचारणा केल्याच्या नंतर त्याचं मी उत्तर दिलेलं आहे. या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे. काही चॅनलवर त्या लाईव्ह पण होत्या, मी पण होतो आणि त्या चर्चेमध्ये मी तयारी दाखवली. मी तर एवढं सांगितलं की नुसतं बाबा आपल्या राज्याच्या पातळीवर नाही देशाच्या पातळीवर किंबहुना आंतरराष्ट्रीय पातळीवरनं पण काही चौकशी पथक असेल त्याही माध्यमातून ती चौकशी करायला काही हरकत नाही. दादा आज संजय राऊतांनी म्हटलंय की नाशिकचा जो कारखाना आहे तो पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरू होता म्हणून तुमच्यात गंभीर आरोप करतात. मला वाटतं की मूळ विषयाला एक बगल देणं किंबहुना समाजाचं लक्ष विचलित करणं. आता तो जो कोण आरोपी आहे त्या आरोपीचा शोध घेणं मला वाटतं महत्वाचं आहे. तो आरोपी ताब्यात आल्याच्या नंतर तो जे काही वस्तुस्थिती असेल ती तो कथन करेल, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे काही राजकारण केलं जात आहे. आपल्याला काही चॅनल्सवर काही फोटो दाखवले गेले, त्याने कोणत्या पक्षात प्रवेश केला, उद्धव साहेबांच्या हस्ते शिवबंधन बांधलं गेलंय, तिकडे माझाही फोटो दाखवला. मला वाटतं की कदाचित ती मागच्या 5-7 वर्षापूर्वीची कधीची 2016 वगैरे कधीची ती घटना आहे. आता स्थानिक पातळीवरचे शिवसेनेचे आमचे त्या काळाचे पदाधिकारी, मग त्याच्यामध्ये विनायक पांडे असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांचा प्रवेश झाला. आता ठीक आहे, त्या काळामध्ये पण नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री नाही परंतु राज्यमंत्री म्हणून मी शिवसेनेचं प्रतिनिधित्व करत होतो. जेव्हा केव्हा मातोश्रीवर काही कार्यक्रम झाले तर त्या कार्यक्रमांना मी पण उपस्थित होतो, मी काही नाकारत नाही. परंतु आता नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी जर काही एखादा विषय आणला असेल आणि प्रतिनिधी म्हणून मी पण तिकडे उपस्थित असेल, त्याच्यानंतरच्या जर तुम्ही गोष्टी घेतल्या, कोणाची तुला केली, कोणाचे प्रचार केलेले आहेत आणि चौकशीमध्ये बाकीच्या गोष्टी पुढे येतील. पण शिवसेनेची घनिष्ठ संबंध लटपाटाचे दिसून येत आहेत एकूणच सगळ्या फोटोवरून छायाचित्र. त्यांनी याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. आम्ही काही राजकीय चिखलफेक केली नाही त्याच्यावर.
नाही, पण दादा आपले सहकारी जे बीजेपीचे आमदार देवेंद्र फडणवीस त्यांनी गंभीर आरोप केले आहे. मी नाशिक पोलिसांना पुरावे देऊन बी त्यांनी कारवाई नाही केली, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना नाशिकमध्ये पाठवून कारवाई केली असे त्यांनी बाईट दिली. मुंबईचे पोलीस आले, कारवाई केली. दुसऱ्या दिवशी नाशिकच्या पोलिसांनी मोठं हे केलंय, चांगली गोष्ट आहे ना. आणि मी तर बोललो की यापूर्वीच जर हे कधीपासून चालू असेल, आता शोध घेतल्याच्या नंतर पुढे येईल. पूर्वीपासून पण चालू असेल तर त्याचं समर्थन कोण करणार आहे. आणि राहिला विषय तर त्या ज्या आरोपी विषयी बोललं जात आहे, मी पण आज थोडीशी माहिती घेतली तर त्या माहितीमध्ये मला असं कळालं की 2020 मध्ये पुण्याला त्याच्यावर काय गुन्हा दाखल झालेला आहे आणि 2020 पासून तो तिकडच्या जेलमध्ये आहे, बरोबर. तर तिकडे जेलमध्ये आणि ते ससून हॉस्पिटलमध्ये 2020 पासून. दादा भुसे 2020 मध्ये होता का? मला वाटतं की इथली पालकमंत्री पदाची जबाबदारी वर्षभराचा कालावधी कदाचित झाला असेल. मग 2020, आज आम्ही 23 मध्ये आहोत आणि आता जे काही तिथले लोकप्रतिनिधी पण जे बोलतायत की किती 15-16 महिने हॉस्पिटलमध्ये काढलेले आहेत. आता जे काही असेल तर मग हे दादा भुसे पुण्याला जाऊन करत होता. साधी सरळ गोष्ट आहे. आणि काही विषयांवर गंभीरपणे मला वाटतं की आता ड्रग्स सारखा जो काही विषय आहे याच्यामध्ये राजकारण न आणता सगळ्यांनी मिळून, पक्षाच्या पलीकडचं आमच्या भावी पिढीचा हा विषय आहे, सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. कदाचित संजय राऊतांनी सुषमा अंधारेंना बोलायला लावलं असेल, कारण ते स्वतः जर डायरेक्टली बोलले असते तर त्यांना 23 तारखेला मागच्या एका प्रकरणामध्ये मालेगावला यावं लागत आहे. आणि म्हणून मला वाटतं की काही गोष्टींमध्ये पातळी आपण राखण्याची गरज आहे. मी तर तोल जाऊ नये असा माझा व्यक्तिगत स्वतःला मी सांगत असतो आणि तसा प्रयत्न मी करत असतो. आता कालच्या चर्चेमध्ये जेव्हा लाईव्ह आम्ही अंधारे ताई आम्ही संवाद करत होतो तर संवाद साधताना त्यांचं समाधान झालंय. त्यांनी म्हटलं ठीक आहे, मी म्हटलं ठीक आहे. दादा, पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे पुरावा आहे, मी तो पुरावा सभागृहात सादर केला असं ते म्हणतात. यापूर्वी ज्या वेळेला संजय राऊतांनी आपल्यावर गिरणा शुगर फॅक्टरीच्या प्रकरणात आरोप केला त्यावेळेला आपण थेट आव्हान दिलं होतं की असं जर काही सापडलं, घोटाळा सापडला तर मी पदाचा राजीनामा देईन. आता पुन्हा एकदा आपल्याला मी पदाचा राजीनामा नाही, मी राजकारण पण सोडीन असं बोललो होतो. आता पुन्हा एकदा असाच एक आरोप आपल्यावर होतोय, काय चॅलेंज असेल आपलं या सगळ्या विरोधकांना? नाही, मी चॅलेंज वगैरे देणारा असा मी कार्यकर्ता नाहीये, परंतु एक मर्यादित राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हरकत नाही, चालतात. परंतु ड्रग्ज सारखा की जे देश विघातक कृत्य आहे अशा कृत्यामध्ये पण आम्ही जर असलं एकमेकांवर चिखलफेक करणार, ही गोष्ट बरोबर नाही. जे काही आरोप होत आहेत त्या माध्यमातून युवक काँग्रेस देखील आक्रमक होत आहे. थेट मुख्यमंत्र्यांना त्यांनी मागणी घातलेली दादा भुसे यांचा राजीनामा घ्यावा, राजीनाम्याची मागणी करतात. बघा, मालेगाव, नाशिक आणि महाराष्ट्राचं जिथे जिथे आमचा शिवसैनिक मित्रपरिवार आहे तो मला चांगला ओळखतो. मी काय करू शकतो, काय करू शकत नाही हे सगळ्यांना खात्री आहे. त्याच्यामुळे कोणाच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही. मालेगावमध्ये 3-4 वर्षापासून एमटीचा सुळसुळाट आहे. आपण अनेक केसेस बघितल्यात मालेगाव. नाही, एक 8-10 वर्षापासून हो, त्याला कुत्ता गोली असं काहीतरी नाव आहे. मेडिकल्स मधनं काही ते नशेचा काही तो पदार्थ असतो
आणि तो घेतल्याच्या नंतर त्या व्यक्तीला भान राहत नाही. आणि या संदर्भात गेल्या 10 वर्षांच्या पासून आम्ही काम करतो आहोत. आता प्रतिबंध पूर्ण झाला असा माझा बिलकुल दावा नाही, परंतु सतत या विषयावर आपण दादा भुसे एकटा नाही, आपण सगळे मिळून काम करतो. मला हे माहिती आहे की खत्ता गोळी म्हणजे एमडी आहे, ते एमडी पासून ती तयार केली जाते, मॅफॅड्रोन पासूनच बनवली जाते. हा कदाचित त्याला नाव. तर हे जे काही सुरू आहे म्हणजे ग्रामीण पोलिसांचं पण फेल्युअर आहे, नाशिक शहर पोलिसांचं पण फेल्युअर आहे, कारण की यांना हे समजलेलं नाही. आता सुद्धा जी कारवाई झाली आहे ती फक्त गोदाम सापडण्यापुरती झाली. अजून गोदामाचा मालक कोणी भाड्याने घेतला हे सुद्धा नाशिकचे पोलीस सापडू शकले नाही. तर एकूणच पूर्णपणे फेल्युअर आहे नाशिक पोलिसांचा असं आपण म्हणणार नाही काय? बघा, आपण पाठीमागच्याही काळामध्ये जेव्हा कुठे काही गंभीर गुन्हे घडले तर त्याही वेळेस स्थानिक पोलिसांना आपण सूचना केलेल्या आहेत आणि आपण सगळ्यांनी मिळून केलेल्या आहेत आणि ते पण काही गोष्ट कानाकोपऱ्यात केलेली नाही. आणि म्हणून निश्चितपणे जर एवढा मोठा ड्रग इकडे आता तो कधीपासून होता, काय होता, जर काही कालावधीपासून जर तो प्रगतीपथावर होता तर निश्चितच फेल्युअर आहे. कोणाचं समर्थन, कोणाची बाजू घ्यायचा विषय कुठे येतो? आणि मग याचे लागे बांधे कोणाशी आहेत हे सर्व समोर आलं पाहिजे. पण दादा, आपण नाशिक पोलिसांना आता काय कशा प्रकारे चौकशी करावी, काय निर्देश दिले? मला वाटतं की निर्देश देण्याची आवश्यकता नाही, त्यांनी सुमोटो हे करण्याचं आव्हान आहे. पोलिसांनी अंमली पदार्थ स्क्वॉड स्थापन केलेले आहे, मात्र त्या स्क्वॉडच्या माध्यमातून अद्याप एकही म्हणजे 1-2 हातावर मोजणे इतक्याच कारवाया झालेल्या आहे. नेमका हा जो स्क्वॉड आहे अंमली पदार्थ विरोधी, हा स्क्वॉड नेमका काय करतोय याची आपण काही चौकशी केली का? या संदर्भात काही चर्चा झाली का? मला वाटतं की ज्या वेळेस आपल्या नाशिकमध्ये काही गंभीर घटना झाल्या, पाठीमागच्याही काळामध्ये जसं काही हुक्का पार्लर आणि हा जो ड्रगचं प्रमाण वाढतंय याविषयी आपण सगळ्यांनी चिंता व्यक्त केलेली होती. आणि इतक्या मोठा साठा जर इकडे सापडतो आहे तर निश्चितच मला वाटतं की वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली जाईल. दादा, ललित पाटील गेल्या 9 महिन्यापासून ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता, कोणाच्या आशीर्वादाने घेत होता? गेल्या 9 महिन्यापासून असं नाहीये. आपण माहिती घ्या. माझी माहिती अशी आहे की वेळोवेळी मध्ये असं 2 दिवसासाठी पाठवायचे, परत आणायचे. हा, असं काहीतरी. आणि कदाचित त्या पोलीस स्टेशनच्या त्या ससून हॉस्पिटलच्या रेकॉर्डवर असेल ते. नाही, पण दादा त्याच्यामध्ये म्हणायचं असं आहे की 9 महिन्यापासून जर तो तिकडे उपचार घेत होता तो कोणाच्या आशीर्वादाने घेत होता आणि हे सगळं चौकशीमध्ये पुढे येईल. त्याला हॉस्पिटलच्या नावाने तो एका फ्लॅटमध्ये जायचा, तिथे मुली पुरवायला जायचं. आता या सर्व गोष्टी चौकशीमध्ये पुढे येईल. आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे? मला वाटतं की मूळ विषय हाच असला पाहिजे आपला सगळ्यांचा, की याच्या पाठीमागे कोण आहे, याच्या सोबत कोण आहे, आणि कोणाकोणाजवळ जर काही माहिती असतील, पुरावे असतील. पाठीमागच्या काळामध्ये ज्येष्ठ नेते माननीय पटोले साहेब पण बोलले की त्यांच्याकडे काय फोनच्या संदर्भातली माहिती आहे, तर मी सांगितलं की ते ताबडतोब पोलीस स्टेशनला द्यावं. आता यांच्याकडे पण जर काही पुरावे असतील तर यांनी पोलीस स्टेशनला द्यावं, अगदीच आपल्या मीडियाच्या माध्यमातून द्यावं. याच्या पलीकडे काय बोलू शकतो आपण? आता जे 3 आरोपी पकडण्यात आले ते 3ही नाशिक रोड परिसरातलेच आहेत, उपनगर परिसर आणि नाशिक रोड परिसरातले. नाशिक रोड परिसरातले काही राजकीय नेते पण या संबंधामध्ये आहेत असं म्हटलं जातं, त्यांचा पण या व्यवसायामध्ये भागीदारी होती. आता जो गोदाम सापडला त्याची सुद्धा ते भाडेकरू एकाच त्यातला होता असं बोललं जातं. ही काही चर्चा आहे एकूणच, तर पाळामुळं खोलवर खोदली जाते का? कारण की नाशिकचे पोलीस अजूनपर्यंत एकाही आरोपीला पकडू शकलेले नाही. बघा, हा विषय शासन पातळीवरनं पण अतिशय गंभीरपणे घेतला गेलेला आहे आणि म्हणून याच्या खोलात जाऊन याच्यामध्ये कोण कोण ऍक्टिव्ह आहे, याच्या पाठीमागे कोण आहे, याच्या सोबत कोण आहे, हे सर्व समोर येईल. मोठी कारवाई झाली तरी पण अजून देखील काही ठिकाणी अजूनही एमडी ड्रग्ज विकल्या जातोय. त्या माध्यम म्हणजे अजून हे जे स्क्वॉड स्थापन केलेले त्या ठिकाणी
ड्रग पेडलर जे असतील त्यांच्यावर साधी चौकशी देखील केली जात नाही, त्यांना पकडण्याचं धैर्य देखील पोलिसांकडनं अजून केलं जात नाही. तुम्ही म्हणता त्या मताशी मी स्वतःही सहमत आहे. या संदर्भातल्या भावना वरिष्ठ पातळीवर व्यक्त केल्या गेलेल्या आहेत. उद्या महामहिम राज्यपाल महोदय आपल्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री या नात्याने त्यांना स्वागत करणं, त्यांना रिसीव्ह करणं, यासाठी मी आज इकडे आलेलो आहे. महत्वाचा मुद्दा आहे की त्याच्यात सामाजिक मुद्दा सुद्धा आहे. अनेक नाशिक शहरातले तरुण तरुणी ड्रगच्या आहारी गेलेले, त्यांना ड्रग नाही मिळाले तर प्रचंड वेदना होतात, त्रास होतात. हे सर्व होत असताना त्यांचे उपचार किंवा त्यांना मानसोपचार तज्ञाची काही मदत मिळवून देण्यासाठी आपण पालकमंत्री आणि सरकार म्हणून काही प्रयत्न करू शकतो का? काही तरुणींचं आयुष्य जे उद्ध्वस्त झालेलं आहे, विशेषतः कॉलेज रोड, गंगापूर रोड या भागात असतील, उच्चभ्रू समाज असतील, ते बाहेर बोलूही शकत नाही, सांगूही शकत नाही, तर त्यांना काही प्रकारचे मला असं वाटतं की हे समूळ नष्ट कसं होईल. आणि तुम्ही जसं बोलता आता, तर याच्यातले काही तज्ज्ञ, काही डॉक्टर्स यांच्याशी संवाद साधून जे जे काही करावं लागेल ते निश्चितपणे. त्यालाच लागून एक प्रश्न आहे की मोठ्या प्रमाणात जी महाविद्यालय आहे, IT कॉलेजेस आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ड्रग्सचा वापर केला जातो, हे आता लपून राहिलेलं नाही. ज्या पद्धतीनं रॅगिंग विरोधी पथक प्रत्येक कॉलेजमध्ये स्थापन केलेलं असतं, अंमली पदार्थ विरोधी पथक असं स्थापन केलं जाईल का? पालकमंत्र्यांना विशेषतः हे सगळे अधिकार आहेत की अशा पद्धतीच्या ज्या कमिट्या नाशिक जिल्ह्याच्या वतीनं तयार असतात, त्या कमिट्या अजूनही फर्म झालेल्या नाहीये, त्या कमिट्या स्थापन करण्याची एक गरज आहे. पहिला, आणि पालकमंत्र्यांच्या आधिपत्याखाली या सगळ्या समित्या असतात, जिल्हाधिकारी त्याचे प्रमुख असतात, तर प्रत्येक कॉलेजमध्ये अशी एक कमिटी असणं आवश्यक आहे. या कमिट्या पुढच्या किती दिवसामध्ये जे काही आपण सूचना केलेली आहे हे सर्व तपासून ताबडतोबीने त्याची अंमलबजावणी केली जाईल. दादा, काही नाशिक रोडमधील काही तरुणांनी या MD5 आत्महत्या देखील केलेल्या आहे आणि सुसाईड नोटमध्ये ड्रग पेडलर यांची नावं लिहिलेली, मात्र पोलिसांकडून फक्त ED दाखल केली जाते, त्याची पुढे चौकशी होत नाही. मग हे तरुण आत्महत्या करतायत, एवढा गंभीर मुद्दा असून सुद्धा पोलीस याच्यामध्ये हलगर्जीपणा करताय असं वाटतं. मला वाटतं की पर्टिक्युलर असं केस जर आली सूचना तर त्याची चौकशी करायला लावू. साहेब तुम्ही म्हणतायत की शासकीय लेवलला सुद्धा आम्ही गंभीरपणे दखल घेतोय, तरी मात्र ललित पाटील अजून का सापडले नाहीत? बरेच CCTV देखील त्याचं समोर येत आहे. काही पोलीस देखील आज असं समोर आले आहेत की एक पोलीस कर्मचारी सुद्धा काही तासांनी तिथेच त्या हॉटेलमध्ये गेला. मी आपल्याला माहिती करतात तेच सांगितलं की त्या पुण्याच्या ससूनमधला जो काही प्रकार झालेला आहे, शासन पातळीवरनं त्याच्या सकट या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेलेली आहे. माझ्या माहितीनुसार अनेक पथक त्याला पकडण्याच्यासाठी त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहेत आणि जी काही वस्तुस्थिती ती समोर येईल. दादा, ज्याप्रमाणे आपण संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यासाठी, खोटे आरोप केले म्हणून आपण गुन्हा दाखल करण्यासाठी हे केलं, त्या पद्धतीनं सुषमा अंधारेंवर आपण अशी कारवाई करणार का? नाही, काल सुषमा अंधारेंशी संवाद केल्याच्या नंतर त्यांचं समाधान झालंय, त्यांनी समाधान व्यक्त केलंय आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनातनं कालच तो विषय संपलेला आहे. उद्या दुपारी संजय राऊत पुन्हा इथे येत आहेत नाशिकमध्ये, खास पत्रकार परिषदेत. आणि दादा ते आरोप आणि ते सुरू होणार, शिंदे गटावर आरोप करणार मोठ्या प्रमाणात. त्यांनी नाव घेऊन व्यक्तिगत, मी आता जसं बोललो, हा विषय एका विचारसरणीच्या याच्यातला विषय आहे. एक प्रकारे हा देशद्रोहाचा प्रकार आहे, बरोबर? तर याला आपण सगळ्यांनी मिळून, सरकार कोणाचंही असू दे, काल कोणाचं होतं, आज काय आहे, तो विषय बाजूला आहे, याला आपण सगळ्यांनी गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे. संजय गायकवाड यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की काही जणांनी आता जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांना मागच्या सरकारमध्ये असताना चकमकीत मारण्याचा प्रयत्न केला होता, असं खळबळजनक दावा केलेला आहे. मातोश्रीवर कट रचला होता महाराष्ट्र. हा उद्धव ठाकरेंच्या हात सोडले नसते तर एकनाथ शिंदे जिवंत नसते असं त्यांचं. पाठीमागच्या काळामध्ये एकदा कॅबिनेटमध्ये त्यांना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना सुरक्षा पुरवण्याच्या संदर्भातला विषय आला होता.
एकनाथजी शिंदेसाहेब गडचिरोलीचे पालकमंत्री होते आणि त्यांना ज्या पद्धतीने धमक्या दिल्या गेलेल्या होत्या तर त्यांना सुरक्षा पुरवली गेली पाहिजे या संदर्भातली चर्चा संपन्न झालेली होती हे मला माहीत आहे. शिवसेनेचे 16 आमदार अपात्र होणार का? उद्या पुन्हा एकदा सुनावणी आहे अध्यक्षांसमोर. आता आणखी नवीन विषय काहीतरी सुरू करणार पालकमंत्री पदावर पुन्हा एकदा तिढा दिसतोय. भरत गोगावले हे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पालकमंत्री होतील असा दावा केलेला आहे आमदार महेंद्र दळवे. मंत्रिमंडळ विस्तार नवरात्र उत्सवात होणार अशी चर्चा आहे. हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. हे परमनंट उत्तर आहे. हा वाईट ऐकला या सगळ्यात मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं षडयंत्र असंही म्हटलं जातं. बघा मी परत एकदा सांगतो मी या विषयाला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप याच्या पलीकडे पाहतो. आता तुम्ही जसं बोलले की कोण ते आहारी गेल्यामुळे मनोरुग्ण झालेले आहेत बरोबर. तर ते काल परवा झालंय का लगेच? कदाचित काही वर्षांच्या पासूनचा त्यांनी सेवन केल्यामुळे तशी परिस्थिती निर्माण झाली असेल आणि म्हणून हा एकमेकांवर चिखलफेक करण्याच्या पेक्षा ते खोकेन बोके मध्ये आणण्याचा हा विषय नाही. डायमंड कारपेट हमारे वहाँ कारपेट दराज पायदान होलसेल रेट में दिया जाता है. हमारा पता याद रखें, मुस्तफ़ा वंगार बाजार, डायमंड कारपेट, मालेगांव.